नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास याबद्दल माहिती बघणार आहोत. त्याच्यामधले भारताच्या इतिहासामधले 20 ते 30 क्वेश्चन आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये येतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असो नाही तर ते भारताचे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो. तर आपण ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. त्याचे आपण पहिल्यांदा वाचन करणार आहोत, जेणेकरून त्यामधले कोणते क्वेश्चन आपल्याला कव्हर करता येतील ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल, एकदा बघून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ वेळच्या वेळेला मिळत जातील. तर बघा, पहिला सुरुवात करू आपण भारत स्वतंत्र कधी झाला आणि तेव्हापासूनच आपण इतिहासाला सुरुवात करू. ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करा, नक्की विसरू नका. बघा, 1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुद्ध थांबले होते. त्यात इंग्लंडचा विजय मिळाला होता, परंतु युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे भारताकडून काढता पाया घेण्याचा निर्णय इंग्लंड सरकारने घेतला होता. तर दुसरे महायुद्ध संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका सुरुवात झाली होती. विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन आता क्लेमेंट ॲटली यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले होते. भारताला शक्य तितक्या लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान ॲटली यांनी जाहीर केला होता. तसेच 3 ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचे त्यांनी घोषित केले होते. मग असा प्रश्न येतो, ते शिष्टमंडळ होतं, त्या शिष्टमंडळात 3 जे सदस्य होते, 3 सदस्य कोण होते ते आपण खाली बघणार आहोत. ते 3 सदस्य म्हणजेच त्रिमंत्री योजना अशी इतिहासामध्ये त्याची ग्वाही आहे. तर बघूया, त्रिमंत्री योजनेमध्ये नेमकं काय होतं भारत सरकारसाठी. तर बघा, मार्च 1946 मध्ये इंग्लंडचे त्रिमंत्री मंडळ भारतात आले होते. कधी आले होते तर मार्च 1946ला इंग्लंडचे त्रिमंत्री मंडळ भारतात आले होते. लॉर्ड एथिक, लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते. 3 सदस्य होते बघा, लॉर्ड फॅथिक, लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर हे 3 ह्या मंडळाचे सदस्य होते. त्या 3 मंडळामध्ये म्हणजे त्रिमंत्री योजनेमध्ये ह्या तिघांचा समावेश होता. तर क्वेश्चन असा बऱ्याचपैकी येतो, त्यात 3 दिलेले असतात ऑप्शन आणि चौथा वेगळाच दिलेला असतो आणि चुकीचा ऑप्शन ओळखायला विचारलेला असतं. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लॉर्ड फॅथिक, स्टॅफर्ड आणि अलेक्झांडर हे 3च त्रिमंत्री योजनेमध्ये सहभागी होते. भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली होती. तिला त्रिमंत्री योजना असेही म्हणतात. ब्रिटिशांच्या शासनात खालील प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे. या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे. हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाईसरॉयच्या सल्ल्याने म्हणजेच भारताच्या हंगामी सरकारने करावा, असे या योजनेचे स्वरूप होते. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही, म्हणून मुस्लिम लीगही असंतुष्ट होते. कारण त्यांची मागणी काय होती, मुस्लिम लोकांसाठी आम्हाला वेगळं राज्य पाहिजे होतं असं त्यांची तरतूद होती. तर या योजनेत सहभाग केली नव्हती, म्हणून मुस्लिम लीग हे असंतुष्ट होते. यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. त्यामुळे त्रिमंत्री योजना ही विस्कळीत झाली, तिला मान्य करण्यात आलं नव्हतं. तर बघा, त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै 2046 मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार संविधान स्थापन करण्यासाठी सांगितलं होतं. त्रिमंत्री योजनेत असे तरतूद ठेवली होती, कारण भारतीय संविधान हे भारतीयांनीच तयार करावं असं त्या योजनेमध्ये लिहिलं होतं. तर त्या योजनेनुसार जुलै 1946 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळालं होतं. संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला होता. संविधान सभेमध्ये नकार दिला म्हणजे का नकार दिला होता, तर त्यामध्ये स्वतंत्र पाकिस्तानची राज्य घोषित करण्याचे म्हणजे स्वतंत्र पाकिस्तान तयार करण्याची तरतूद नव्हती. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर सनदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस मुस्लिम लीगने जाहीर केला होता. या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून 16 ऑगस्ट 1946 हा प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून जाहीर करण्यात आला होता. लीगच्या या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालूट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले होते. कोलकाता शहरात तर रस्त्यारोस्ती चकमकी झाल्या होत्या. त्यात केवळ 3 दिवसात 4000 लोक मृत्युमुखी पडले. बंगाल प्रांतातील नोआखालील भागात भीषण हत्या झाल्या. हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची 75 ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. जाती दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत
लोकांची मने त्यांनी शांत केली, परंतु देशातील परिस्थिती चिघळत गेली. देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले. देशात असुरक्षिततेचे, तणावाचे आणि दहशतीचे वातावरण वाढत गेले होते. बघा, हंगामी सरकारची स्थापना, हंगामी सरकार जेव्हा आलं त्यावेळेस त्याची स्थापना झाली. तर त्याचे काय कारण आहे, त्याची वैशिष्ट्ये काय बघूया आपण. अशा आजकालच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेल यांनी भारतीय प्रतिनिधीचे हंगामी सरकार स्थापन केले. कोणी सरकार स्थापन केले होते, तर असं जर विचारलं तर त्याचं नाव आहे जनरल लॉर्ड वेव्हेल यांनी हंगामी सरकार स्थापन केले होते. हंगामी सरकारची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस हे त्याचं उत्तर आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचा बघा, पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली होती. सुरुवातीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास मुस्लिम लीगने नकार दिला होता, परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये मुस्लिम लीगच्या सदस्यांनी हंगामी सरकारमध्ये सामील झाले होते. मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे असा लीगचा निर्धार होता. म्हणजे त्यामध्ये सामील व्हायचं, कशामध्ये तर मंत्रिमंडळामध्ये सामील व्हायचं, पण राष्ट्रीय सभेला त्यांचं काम करू द्यायचं नाही, हा त्यांचा मुस्लिम लीगचा आखणी केली होती त्यांनी अशी. तर मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाजात करणे अशक्य करावे असा मुस्लिम लीगचा निर्धार होता. यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले, सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले. देशातील वाढत्या आराजाला, हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला. भारतातील आपला ताबा इंग्लंड जून 1948 पूर्वी सोडून देईल असे ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जाहीर केले होते. बघा, असाही प्रश्न होतो, भारतात म्हणजे कोणी जाहीर केलं होतं भारतीय स्वतंत्र, तर पंतप्रधान ॲटली, त्यावेळेस ते पंतप्रधान होते इंग्लंडचे सुद्धा, ब्रिटिश पंतप्रधान. त्यांनीच भारतीयांना सांगितलं होतं 1948 पूर्वी तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य दिलं जाईल किंवा तुमचा देश स्वतंत्र केला जाईल. त्याचबरोबर भारताच्या राजकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकरच सोपवण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर म्हणून केल्याची घोषणा त्यांनी केली होती. आपण हे माउंटबॅटन योजनेमध्ये बघणार आहोत. लॉर्ड माउंटबॅटन योजनेमध्ये काय काय त्यांचे रूल आहेत ते. तर बघा, माउंटबॅटन योजनेबाबत भरपूर क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. लॉर्ड माउंटबॅटनचा कार्यकाल, त्याने केलेले कायदे, तर आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहोत. बघा, मार्च 1947 लॉर्ड लुई माउंटबॅटन भारतात आले. कधी आले तर 1947 पासून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला होता, म्हणजे तेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता. मार्च 1947 लॉर्ड लुई माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली. त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची योजना तयार केली होती. हे तर असाही क्वेश्चन विचारला जातो, भारत आणि पाकिस्तानची फाळणी करण्यास कोण जबाबदार आहे, तर ती फाळणी माउंटबॅटन योजनेअंतर्गत झाली होती. आणि ही फाळणी करण्यासाठी कोण जबाबदार आहे, तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी ही फाळणी केली होती. भारत आणि पाकिस्तानची फाळणी 1947 साली भारत आणि पाकिस्तान वेगळा केला होता, ते माउंटबॅटन योजनेअंतर्गत झाला होता. बघा, भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली होती. भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दुःखद होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता, परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला होता. कारण वेगळा पाकिस्तान हवा पाहिजे होता कोणाला, तर मुस्लिम लीगना. हा सुरुवातीपासून त्यांचा हट्ट होता, आमचा राष्ट्र आम्हाला वेगळं पाहिजे होतं. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले होते. यामुळे फाळणीशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली. राष्ट्रीय सभेला हे वाटावं लागलं, कारण आपले जर फाळणी केली तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं. कारण मुस्लिम लीगने त्यांचा जो काय हेतू होता ते माघार घेण्यास तयार नव्हता. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू झाले होते. यामुळे फाळणीशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली होती. त्यामुळे अतिशय नाईलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला. जेव्हा राष्ट्रीय सभेने फाळणी मान्य केली त्यावेळेसच भारत स्वतंत्र झाला होता. आता बघू भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा काय होता नेमका, ते बघूयात आपण. तर बघा, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा. माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला होता. कधी केला होता तो, तर हा पण प्रश्न तुमच्या लक्षात यायला. ब्रिटिश योजनेच्या किंवा माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र कधी झाला, तर 15 ऑगस्ट, तेथूनच लगे पुढच्या महिन्यात स्वतंत्र झाला होता. 1 महिना अगोदर त्यांना मंजूर केला होता ब्रिटिश पार्लमेंटने. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील.
त्यानंतर त्याच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही अशी तरतूदही त्या कायद्याने केली होती. कोणत्या? तर भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्याने. त्यानंतर स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्याच्यानंतर त्या स्वातंत्र्याच्या घोषणामध्ये काय काय कायदे केले ते बघूयात आपण. तर बघा, स्वातंत्र्याची घोषणा नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांच्या युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. म्हणजे युनियन जॅक म्हणजे तो ब्रिटिशांचा झेंडा किंवा त्यांचा फ्लॅग, त्याला युनियन जॅक म्हणतात, तो खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. वर्षानुवर्षीच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या होत्या. ब्रिटिश सत्तेचे भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते, त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती. भारतीय या ऐतिहासिक क्षणाचे महत्त्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवलं. ते म्हणाले, अनेक वर्षापूर्वी आपण नीतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता पूर्णपणे नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत. मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेलं असताना स्वतंत्र आणि चैतन्यमय भारत जन्माला येईल. या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी असे त्यांनी आवाहन केले. लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला होता. स्वातंत्र्यप्राप्तीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता. देशाची फाळणी आणि त्यावेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दुःखी होती. स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते. कारण स्वातंत्र्य जेव्हा सुरू झाला होता स्वातंत्र्य, त्यावेळेस गांधीजी दिल्लीत नव्हते. शांतता व जाती सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जीवाचे रान करत होते. भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या नथुराम गोडसे यांनी 30 जानेवारी 1948 रोजी हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले होते. बघा, तेव्हा भारत स्वतंत्र राष्ट्र बनलं होतं, भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनलं होतं. भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 रोजी सुरू केले होते. या समितीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यासारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित, तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यासारख्या कर्तबगार महिलाही होत्या. बघा मित्रांनो, भारतीय स्वतंत्र संविधान समितीमध्ये कोण कोण होतं असाही प्रश्न येतो. त्यामध्ये 3-4 दिलेले असतात, त्यापैकी एक चुकीचा दिलेला असतो, तर चुकीचा पर्याय आपल्याला निवडता आला पाहिजे. तर संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं होतं, पण ते 26 नोव्हेंबर 1949 रोजीच तयार झालं होतं. त्याच्यानंतर ते 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं होतं. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यावरील निष्ठा भारतीयांशी उराशी बागळल्या होत्या. या मूल्याच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली होती. बघा, संस्थानाच्या भारतात विलगीकरण. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतात अनेक राज्य होती. ते राज्य एकमेकात किंवा त्या राज्यांचा मिळून एक देश तयार करणं हे भारताचं थोडक्यात कर्तव्य होतं. पण तसं होत नव्हतं. कितीतरी राज्य भारतात विलिनीकरणाला विरोध करत होती. त्यावेळेस काय झालं बघा, संस्थानाच्या भारतात विलिनीकरणाचा प्रश्न आहे तर तो कसा सुटला गेला. भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती. संस्थानांनी स्वतंत्र राहण्याचे की भारतात किंवा पाकिस्तानात त्यापैकी एकाच राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायचा होता. म्हणजे प्रत्येक संस्थान आहे त्या संस्थानांनी आपण नेमकं कुठं राहायचं, वेगळं राहायचं किंवा पाकिस्तानात राहायचं किंवा भारतात राहायचं, ह्या 3पैकी एक ऑप्शन निवडायचा होता. असा कायदा त्याच्यामध्ये केला होता. संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकड्यात विभागला जाणार होता. जर असं स्वातंत्र्य संस्थानांना दिलं तर भारतात कोणीही मिसळायला किंवा एकत्र व्हायला तयार होणार नाही आणि भारत कितीतरी भागामध्ये विभागला जाईल असं वाटत होतं. तर बघा, देशाची एकात्मता आणि सुरक्षिततेलाही धोका येणार होता. काही संस्थानिक स्वतंत्र राहू इच्छित होते. संस्थानिक प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होते. म्हणजे मोठे मोठे राजे असतील किंवा
वेगवेगळे छोटे मोठे राज्य असतील ते भारतात विलिनीकरणास विरोध करत होते. आम्हाला वेगळं राहायचं असं त्यांचं म्हणणं होतं. पण जर असं झालं असतं तर भारताची जी ताकद आहे ती कमी झाली असती आणि त्यांची एकात्मता आणि सुरक्षिततेलाही धोका येणार होता. त्यामुळे बघा या पेचातून त्यावेळचे गृहमंत्री म्हणजेच वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला. भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले. तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेलाही व मालमत्तेलाही धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले होते. भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले. याला संस्थानिकांनीही मान्यता दिली. जुनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारतात विलीन झाली होती. बघा इथं एक IMP प्रश्न बनतोय. बघा भारत स्वतंत्र झाला कधी 15 ऑगस्ट 1947. तरीही जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर हे तीनही राज्य किंवा हे तीनही प्रदेश आहेत हे भारतात विलीन झालेले नव्हते, ते वेगळे होते. हा प्रश्न तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर हे 3 जे राज्य आहेत ती भारतात सामील झाली नव्हती, ती वेगळी होती. भारतात कधी 15 ऑगस्ट 1947 पूर्वी विलीन झाली नव्हती. तर बघूया आपण हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर हे भारतात का सामील झालं नव्हतं, काय त्यांची समस्या होती. तर ह्याच्यामध्ये आपण तो पाठ बघूया. कारण ह्याच्यामधले क्वेश्चन तुम्हाला येतात मित्रांनो. क्वेश्चन पाठ करण्यापेक्षा तुम्ही त्याची कन्सेप्ट जर क्लिअर केली तर तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहतं. गोष्टीच्या रूपाने जर तुम्ही ते साठवलं तुमच्या मेंदूमध्ये तुमच्या वेळेवर ते लक्षात येऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही फक्त मोबाईल डोक्याशी ठेवून बिंदास ऐकत राहा. तुमच्या क्वेश्चन ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यामध्ये शिरून राहतील. बघा जुनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते. जुनागड हे सौराष्ट्रामध्ये होतं आणि ते छोटंसं संस्थान होतं. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. तर जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. म्हणजे तेथील प्रजा होती ते भारतात सामील होण्याच्या विचारात होती, पण त्यांचा जो राजा आहे, जो नवाब आहे, त्याला मात्र पाकिस्तानात जायचं होतं. त्याच्या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला होता. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यानंतर फेब्रुवारी 1948 जुनागड भारतात विलीन झालं होतं. म्हणजे जुनागडचा काय प्रॉब्लेम होता, तर जुनागडचा प्रॉब्लेम असा होता कारण तिथले लोक आहेत ते भारतात यायला तयार होते. ते म्हणतात जे भारतामध्ये आम्हाला विलीन करायचं आहे. तर तिथला राजा आहे जो नवाब तो म्हणायचा पाकिस्तानामध्ये. त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतात जुनागड विलीनीकरण झालं नव्हतं. पण त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 जुनागड हा भारतात विलीन झाला होता आणि तेथील जो राजा आहे, जो नवाब आहे, तो पाकिस्तानमध्ये निघून गेला होता. म्हणजे आता जुनागड भारतात विलीन झालं होतं. राहिला प्रश्न काश्मीरचा आणि हैदराबादचा, तो बघूयात आपण. बघा काश्मीरची समस्या काय होती. काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग, तेव्हा काश्मीर संस्थानचा राजा कोण होता, हरिसिंग. हाही क्वेश्चन पडू शकतो मित्रांनो. कारण पोलीस भरती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल, कोणताही प्रश्न पडू शकतो. असं कोणताही IMP प्रश्न नाही. एव्हरी सेंटेन्स इज क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक वाक्य म्हणजे क्वेश्चन आहे असं समजा आणि ते वाक्य विचारात घ्या. किंवा पाठ करण्याचं काही गरज नाही, कारण पाठ केलं वाक्य तुम्हाला वेळेवर आठवणार नाही. फक्त गोष्टीच्या रूपाने ते साठवून ठेवा. त्यावेळेस काश्मीरचा संस्थानचा राजा होता हरिसिंग. याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. म्हणजे काश्मीरचा राजा जो होता हरिसिंग, त्याचं काय मत होतं, तो भारतात नाही आणि पाकिस्तानात नाही, त्याचं वेगळं राज्य त्याला स्थापन करायचं होतं. त्यामुळे भारत किंवा काश्मीर हा भारतात विलीनीकरण झाला नव्हता. तर त्यानंतर काय झालं बघा, काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. म्हणजे काश्मीरला बघा काश्मीर संस्थानचा राजा जो हरिसिंग होता त्याने स्वतंत्र राहण्याचं ठरवलं होतं. काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा काश्मीरचा मानस होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपून आणू लागलं होतं. कारण पाकिस्तानला काय वाटतं होतं, काश्मीर हा भाग आपल्या राज्यात यायला हवा. त्यामुळे पाकिस्तान हे हरिसिंगवर दडपून आणू लागलं होतं. कारण तुमचा भाग हा आमच्याच राज्यात आला पाहिजे, म्हणजे पाकिस्तानमध्ये आला पाहिजे. ऑक्टोबर 1947 पाकिस्तानच्या चिथावणीचे सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरात हल्ला केला. म्हणजे बघा ऑक्टोबर 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाला होता ऑगस्टमध्ये. ऑगस्टनंतर 2च महिन्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 1947 पाकिस्तानने घुसखोर घुसवले होते. कशामध्ये, तर काश्मीरमध्ये. कशासाठी, तर त्यांना घाबरवण्यासाठी. तिथं जर घाबरले असते ते काश्मीरचे जे राजे होते कोण, हरिसिंग, तर त्यांनी घाबरून पाकिस्तानात आपला प्रवेश करावा असं पाकिस्तानचं म्हणणं होतं. पण झालं काय बघा, तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली होती. बघा ऑक्टोबर 1947 पाकिस्तानच्या चिथावणीचे सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली. अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले. या लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला.
काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला आणि तो अजूनही पाकिस्तानच्याच ताब्यात आहे. त्याला पाकव्याप्त काश्मीर असंही म्हटलं जातं, कारण जो हरिसिंग होता राजा, तर तो भारतात सामील होण्यास तयार नव्हता आणि पाकिस्तानातही सामील होण्यास तयार नव्हता. पण पाकिस्तानला वाटत होतं हा काश्मीर आपल्याच पाकिस्तानामध्ये सामील व्हावा, त्यासाठी त्यांनी काश्मीरवर हल्ला केला होता, रात्रीच हल्ला केला होता. तर घाबरून त्यांच्या मते काश्मीरचा राजा घाबरून आपल्याला मदत मागेल आणि आपण मदत देऊ त्याला आणि त्या मदतीपोटी त्याला आपल्या राज्यामध्ये काश्मीर सामील करून घेऊ, असा त्यांचा अट्टास होता. परंतु तसं झालं नाही. तो भारताकडे आला काश्मीरचा राजा आणि त्याने भारताच्या जो करार आहे त्यावर स्वाक्षरी केली आणि भारतामध्ये काश्मीर विलीन झाला. असा तो काश्मीरची समस्या सुटली. म्हणजे जुनागड आणि काश्मीर. आता राहिला प्रश्न फक्त हैदराबादचा. तर हैदराबादचा काय प्रॉब्लेम आहे तो बघूया आपण. तर हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला, तिन्ही जे हे आहेत संस्थान, तर त्यांचा प्रॉब्लेम काय होता, त्याच्यामुळे ते भारतात विलीन झाले नव्हते. भारत स्वतंत्र झाला तरी भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे 3 राज्य भारतात विलीन झाली होती. तुम्हाला माहीत पाहिजेत कोणती? हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर. तर हैदराबादचा प्रश्न बघूया काय होता. हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणतात त्याला, मुक्तिग्राम. तर बघा, हैदराबाद संस्थानातील प्रजेमध्ये लोकजागृती करण्याचे आणि तेथील नागरिकांना मूलभूत अधिकाराची लढण्याची प्रेरणा देण्याचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ यासारख्या नेत्यांनी केले. राष्ट्रीय सभेच्या चळवळीचा प्रभाव हैदराबादमधील स्वातंत्र्यप्रिय जनतेवर पडला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदराज नानल यासारख्यांनी पुढाकार घेऊन 1938 साली हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेची स्थापना केली होती. निजामाने सदस्याची सत्याग्रहाची चळवळ केली होती. त्यात शेकडो विद्यार्थी सामील झाले. 1942च्या छोडो भारत किंवा भारत छोडो चळवळीच्या काळात तशीच चळवळ हैदराबाद संस्थानातही झाली होती. या चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्याचबरोबर गोविंदभाई श्रॉफ, रामलिंग स्वामी, अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू इत्यादींनी केले होते. तर भारताचे स्वातंत्र्य जसजसे जवळ येऊ लागले तशी हैदराबाद स्टेट काँग्रेसची चळवळ प्रखर होत जाऊ लागली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले जावे असा ठराव 1947 जुलैमध्ये या संघटनेने केला होता. निजामाला मात्र स्वतंत्र राहायचे होते. बघा, हैदराबादमध्ये निजामाचं राज्य होतं आणि निजामाला तसं सांगितलंही होतं, कारण तुमचं संस्थान हे भारतात विलीन करावं असं त्यांना सांगितलं होतं. परंतु निजामाला भारतात सामील व्हायचं नव्हतं, त्यामुळं हैदराबाद हा राज्य भारतात सामील झालं नव्हतं, भारत स्वतंत्र होऊन देखील. भारताचे स्वातंत्र्य जसजसे जवळ येऊ लागले तसतसे हैदराबाद स्टेट काँग्रेसची चळवळ प्रखर होऊ लागली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले जावे असा ठराव 1947 साली जुलैमध्ये या संघटनेने केला. निजामालाच मात्र स्वतंत्र राहण्याचे होते. त्याला पाकिस्तानाची फूस होती, कारण त्याला पाकिस्तानमध्ये जायचं होतं आणि त्याला तो मुस्लिम लीगमध्ये सामील होता. त्यानंतर संस्थानीय प्रजेनी, तिथली संस्थाची प्रजा होती जी राहणारी, त्यांना मात्र भारतात विलीन होण्याची मागणी होती. चिडून टाकण्यासाठी कासिम रिझवी याने निजामाच्या पाठिंब्याने रजाकार संघटना उभी केली होती. तिथली जे लोक होती कशामधली, हैदराबादमध्ये, त्या लोकांना भारतात सामील व्हायचं होतं, परंतु निजामाला पाकिस्तानात सामील व्हायचं होतं. तर निजामाला, त्या जनतेला गप्प बसवण्यासाठी काझिम रिझवी याने निजामाच्या पाठिंब्याने रजाकार संघटना उभी केली होती. कोणती संघटना? तर रजाकार संघटना. या संघटनेचं नाव लक्षात ठेवा, रजाकार संघटना स्थापन केली होती. कशासाठी केली होती, त्याचा काय होता उद्देश? तर तिथली संस्थानामधली जी हैदराबाद संस्थानामधली जी प्रजा होती त्यांना गप्प बसवण्यासाठी किंवा त्यांचा विरोध कमी करण्यासाठी ही संस्था उभी केली होती. कासिम रिझवी हा धर्मात व उद्दाम होता. त्याच्या साथीदारांनी हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अनन्वित अत्याचार केले होते. रजाकारांनी लुटालूट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले होते. प्रतिकारासाठी प्रजेनेही शस्त्र हाती घेतले होते. रजाकाराच्या वाढत्या अत्याचाराच्या बातम्या कानी येऊ लागल्या, त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले. निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते, परंतु निजाम दाद देत नव्हता. अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948, बघा 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. 3 दिवसात निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. बघा, हैदराबाद संस्थान भारतात का विलीन झालं नाही हा प्रश्न पण आपण इथं व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. तुम्हाला सर्वांना कळलं असेल. हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर हे 3 संस्थांचा प्रॉब्लेम होता आणि 3 संस्थान भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात विलीन झाली होती. आणि त्यातलं बघा, जे हैदराबाद आहे ते 13 सप्टेंबर 1948 रोजी सामील झालं होतं. कसं झालं ते, तर निजामावर पोलीस कारवाई केली होती आणि 3 दिवसात निजाम शरण आला होता. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला होता. तर बघा, पुढच्या भागामध्ये बघूया. भारतातून फ्रेंच आणि पोर्तुगीज
यांचे उच्चाटन म्हणजे ते कसे गेले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फ्रेंच आणि पोर्तुगीज ही तिथे होते, पण त्यांचा नायनाट कसा झाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, आपल्या मित्रांनासुद्धा सांगा आणि हे व्हिडिओ असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमचा इथेच आपण या व्हिडिओमध्ये नेमका पक्का करून घेऊ मित्रांनो.